नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण MPSC राज्यसेवेचा जो काल पेपर झाला प्रिलिम्सचा, तो पेपर आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत बिपिनचंद्र पाल, श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपतराय, अरविंद घोष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे लाला लजपतराय. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक ₹25,000 रक्कम दिली? पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, रामकृष्ण भांडारकर, नाना जगन्नाथ शंकरशेठ व वामन आबाजी मोडक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? पर्याय आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक चौथा आहे, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? पर्याय आहेत तात्या टोपे, अझीम उल्ला, नानासाहेब, मौलवी अहमदुल्ला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नानासाहेब. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक पाचवा आहे, विख्यात वारली चित्रकार जीव्यासो म्हासे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरू व नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. तर या प्रश्नाचे उत्तर होते पद्मश्री, शिल्पगुरू व नॅशनल अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे फॉर ट्रायबल आर्ट्स. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, सिमुक हा डॅश घराण्याचा संस्थापक होता? याचे पर्याय दिलेले आहेत सातवाहन, शुंग, कण्व व शक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सातवाहन. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या? पर्याय दिलेले आहेत सरोजिनी नायडू, अनुसया साराभाई, कस्तुरबा गांधी व अरुणा असफ अली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुसया साराभाई. पुढील प्रश्न बघूयात. चुकीच्या जोड्या ओळखा. तर इथे एका बाजूला अब्दुल समद, तख्ते ताऊस, राजपुत्र आझमशहा, बीबी का मकबरा व त्यांच्यासमोर दिलेले आहे प्रसिद्ध चित्रकार मयूर सिंहासन, बहामनी शासक, दिलरस बानो यांचे स्मारक. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त सी, म्हणजेच राजपुत्र आझमशहा हे बहामनी शासक होते. ही जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण, शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन, राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ए आणि बी या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता क्रम अनुक्रमे हिंदू व मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खिराज आणि जकात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे, इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? इथे पर्याय दिलेले आहेत लॉर्ड कर्झन, लोकमान्य टिळक, लॉर्ड मोर्ले व लॉर्ड मिंटो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लॉर्ड मिंटो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? पर्याय दिलेले आहेत हरिहर, कृष्णदेवराय, देवराय 1 व देवराय 2. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देवराय 2 याच्या काळात अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? पर्याय दिलेले आहेत प्रियदर्शिका, हर्षचरित, रत्नावली व नागानंद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सी व डी, म्हणजेच हर्षवर्धन या राजाने प्रियदर्शिका, रत्नावली व नागानंद हे साहित्य लिहिले. पुढील प्रश्न बघूयात.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? पर्याय दिलेले आहेत. वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे, दोन राष्ट्रांची निर्मिती, स्वशासन मिळविणे व पूर्ण स्वातंत्र्य मिळविणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे हे नेहरू अहवालात उद्दिष्ट होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15 आहे, स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि त्या संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या लावायच्या आहेत. इथे केंद्रे दिलेले आहेत मुंबई, दिल्ली, पंजाब व मद्रास व व्यक्ती दिलेले आहेत चिदंबरम पिल्लाई, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व सय्यद रजा हैदर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच मुंबई येथे लोकमान्य टिळक, दिल्ली येथे सय्यद रजा हैदर, पंजाब येथे लाला लजपत राय व मद्रास येथे चिदंबरम पिल्लाई. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाहीये असं आपल्याला इथे विचारले होते. पर्याय दिलेले आहेत. सखोल लागवड, शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय, शेतीचा विस्तीर्ण आकार व दर हेक्टरी कमाल उत्पादन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच शेतीचा विस्तीर्ण आकार हे सखोल उदरनिर्वाहक शेतीचं वैशिष्ट्य नाहीये. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही असे इथे विचारले आहे. पर्याय दिलेले आहेत. बुद्धिबळाच्या पटासारखा, वर्तुळाकृती, विस्कळीत व रेषाकृती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच विस्कळीत असा नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18 आहे, जोड्या लावा. एका बाजूला देश दिलेले आहेत व दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय उद्याने दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच भारतामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे, इक्वेडोरमध्ये गालापागोस राष्ट्रीय उद्यान आहे, USA मध्ये ग्रँड कॅनियन राष्ट्रीय उद्यान आहे व ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ हे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19 आहे, हेतवने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, बीड व रायगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड या जिल्ह्यात हेतवने प्रमुख जलसिंचन ही योजना स्थित आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? पर्याय दिलेले आहेत. एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात. खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात हा जलजन्य खडकाचा गुणधर्म नाहीये. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 21 आहे, इथे आपल्याला भारतातील जनगणना वर्ष व मृत्यूदर यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला वर्ष दिले आहेत व दुसऱ्या बाजूला मृत्यूदर दिला आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच 1981 मध्ये 15,000 मृत्यूदर होते, 1991 मध्ये 11,000 मृत्यूदर होते, 2001 मध्ये 8, 2011 मध्ये 7 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 22 आहे, विखुरलेल्या वसाहतीची वैशिष्ट्ये काय आहेत? असा हा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत. डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात या वसाहती आढळतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच A, B आणि C हे विखुरलेल्या वसाहतीची वैशिष्ट्ये आहेत. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? पर्याय दिलेले आहेत. चिनाब, बियास, सोन व रावी. तर इथे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सोन ही सिंधू नदीची उपनदी नाही. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24 आहेत, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? पर्याय दिलेले आहेत. वृक्षाकार, समांतर, अनिश्चित व जाळीदार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच महाराष्ट्रात वृक्षाकार, समांतर, अनिश्चित व जाळीदार अशा सर्व प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. इथे आपल्याला 2 विधाने दिली आहेत, A आणि B.
पहिलं विधान आहे, सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. दुसरं विधान दिले आहे, सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विधान ए बरोबर आणि बी विधान चूक आहे. म्हणजेच विधान ए हे बरोबर आहे तर विधान बी हे चूक आहे. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय दिलेले आहेत. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. भारताची नागरी सरहद किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजेच भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे. हा पर्याय चुकीचा आहे. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 27 आहे, पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो? पर्याय दिलेले आहेत. भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ, मासेमारी बंदराचा विकास, मांस बाजारपेठ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ व मासेमारी बंदरांचा विकास यांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय दिलेले आहेत. मिसिसिपी, कोलंबिया, स्नेक व हडसन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिसिसिपी ही संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी आहे. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? पर्याय दिलेले आहेत. लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे. साक्षरता 82.91 आहे व लिंग गुणोत्तर 925 आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ए, बी आणि सी. म्हणजेच लोकसंख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे व साक्षरता 82.91% आहे. ही तीनही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 30 आहे, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? पर्याय दिलेले आहेत. बांदर, घोगूस, तेलवासा व वणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ए, बी आणि सी. म्हणजेच बांदर, घोगूस व तेलवासा या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 31 आहे, हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? पर्याय दिलेले आहेत. उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलये, हिमनदीची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो किंवा वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 32 आहे, खालील विधानांचा विचार करा. पर्याय दिलेले आहेत. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. दुसरा पर्याय दिलेला आहे. पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त बी. म्हणजेच पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न आहे, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजेच सफरची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरांमध्ये केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई या ठिकाणी या शहरांमध्ये भारत सरकारने सफरची स्थापना केली आहे. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालीलपैकी विधानांचा विचार करा. तांदळाच्या लागवडीबरोबर अवायोजीवी मिथेनचे उत्सर्जन होते. जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे इथे विचारले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ए आणि बी हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न दिलेला आहे. पॅन म्हणजेच पॅरॉक्सीअसेटाइल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. पर्याय दिलेले आहेत. नायट्रोजन ऑक्साईड,
आणि सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स, ओझोन आणि कण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 36 आहे, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा डॅश या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मानवी, म्हणजेच मानवाला पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 ते 5%. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली डॅश ही समिती स्थापन करण्यात आली. तर या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत शिक्षण, कृषी, मोठे उद्योग व लघु उद्योग. इथे उत्तर आहे लघु उद्योग. पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 39 आहे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा डॅशमध्ये स्थापन करण्यात आला. तर या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत 1950, 1952, 1960 व 1981. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1952 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा स्थापन करण्यात आला. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 40 आहे, दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय. पर्याय दिलेले आहेत 20 ते 25 वर्षांसाठी दीर्घकालीन नियोजन, दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षांच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे, 15 ते 20 वर्षांच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना, व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष्य 1 किंवा 2 वर्षात साध्य करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 41 आहे, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण. पर्याय दिलेले आहेत शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात, शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते, शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवळ सी, म्हणजेच शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 42 आहे, अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. पर्याय दिलेले आहेत सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे, सर्वांना अन्नधान्य डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे, सर्वांना अन्नधान्य डाळी दूध भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे, सर्वांना अन्नधान्य डाळी दुधाचे पदार्थ भाजीपाला फळे मासे इत्यादी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ए, बी आणि सी व डी हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 43 आहे, गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढीलप्रमाणे असावी. पर्याय आहेत प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे, विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे, प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे, विस्तारक परिणाम आणि प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बी आणि सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 44, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हेलिन यांनी सांगितले. पर्याय आहेत दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीजची तूट भरून काढावी लागेल, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल, यापैकी काही नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे, भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली. पर्याय आहेत 22 जानेवारी 2016, 22 जानेवारी 2018, 22 जानेवारी 2015, 25 जानेवारी 2015. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22 जानेवारी 2015ला बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाला सुरुवात करण्यात आली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 46 आहे, सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते. मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे, 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो, आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ सी म्हणजेच 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. हे सापेक्ष दारिद्र्य या घटकांवर अवलंबून असते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 47 आहे. हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही डॅश आहे. पर्याय आहेत. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी म्हणजेच विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते व अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. पुढील प्रश्न आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा डॅशला दिला गेला. पर्याय आहेत. कृषी आणि संदेशवहन क्षेत्र, औद्योगिक आणि संदेशवहन क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र, वाहतूक आणि संदेशवहन क्षेत्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऊर्जा क्षेत्राला 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा दिला गेला. पुढील प्रश्न आहे. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे. पर्याय आहेत. रिकार्डो व माल्थस, किन्स व कार्ल मार्क्स, कार्लाइल व रस्किन, चेंबरलिन व रॉबिन्सन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्लाइल व रस्किन यांनी अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका केली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 50 आहे. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक डॅश असते तेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषमता. पुढील प्रश्न बघूयात. वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते. पर्याय आहेत. 0, अनंत, गुरुत्वाकर्षणा एवढे त्वरण व 1. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही. पर्याय आहेत. अँपिअरेटर पंप, व्हॅन्च्युरी पंप, प्रवाहाची गती, वरीलपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हॅन्च्युरी पंप. पुढील प्रश्न बघूयात. खोलीतील तापमानावर 300 के वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते. पर्याय आहेत. 500 नॅनोमीटर, 9550 नॅनोमीटर, 1500 नॅनोमीटर, 3000 नॅनोमीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 500 नॅनोमीटर. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 54 आहे. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉनने बनलेले असते. प्रोटॉनवर धनभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो, न्यूट्रॉनवर धनभार असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त 4 म्हणजेच न्यूट्रॉनवर धनभार असतो हे चुकीचे आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 55 आहे. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. पर्याय दिलेले आहेत. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्झ हे एकक आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच तिन्ही विधाने सत्य आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 56 आहे. खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी वापरतात. पर्याय आहेत. अतिनील तरंगलांबी, गॅमा तरंगलांबी, क्ष किरण तरंगलांबी व अवरक्त तरंगलांबी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्ष किरण तरंगलांबी ही पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी वापरतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 57 आहे. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो. पर्याय आहेत. युरोमायसिस ट्रिटिकाय, अल्टरनॅरिया ट्रिटिसिना, अस्टिलॅगोनुडा, हेलमिंथोस्पोरियम सटाइव्हम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल्टरनेरिया ट्रिटिसिना या बुरशीच्या संसर्गामुळे लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग होतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 58 आहे. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पतिसृष्टीचे उभयचर असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अनावृत्तीबीजी व आवृत्तीबीजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्रायोफायटा हे वनस्पतिसृष्टीचे उभयचर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 59 आहे. DNA च्या संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानांपैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत. संयुक्तिक विधानांची निवड करा. पर्याय दिलेले आहेत. DNA ची संरचना 2 लांब न्यूक्लिऑटाइड च्या साखळ्यांनी बनली असून एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लिओसाइडच्या लांब साखळीने बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत. या 2 साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की ॲडेनिन नेहमी थायमिनसोबत व सायटोसिन ग्वानिनसोबत जोडलेली आहेत. या 2 साखळ्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये ॲडेनिनसोबत युरेसिल व सायटोसिनसोबत ग्वानिन जोडलेले आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए व सी संयुक्तिक आहेत म्हणजे ए व सी हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 60 आहे. श्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले आहेत. नवीन पेशी पूर्ण अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहे. एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनाचा परस्पर संवाद असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ए, सी आणि डी हे या प्रश्नाचे अचूक विधाने आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 61 आहे. खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत? पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टॉर्पेडो, प्रिस्टीम, हिप्पोकॅम्पस व ॲनाबास हे एका वर्गातील प्राणी आहे. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. हेरॉईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क लेटेक्स वापरला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खसखसीचे झाड. याचा उपयोग हेरॉईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 63 आहे. हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच खांदा व सांधा याचे हिप व सांध्याची जोडी जुळते. ह्युमरस याची फिमर, कोपरची गुडघा व रेडिओ अल्नाची टिबिओफिबुला. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 64 आहे. कोणते विधान सत्य आहे? मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. मणके आणि चेहऱ्याची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मणके आणि चेहऱ्याची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 65 आहे. रासायनिक अभिक्रियेचा दर हा डॅश. पर्याय दिलेले आहेत. अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. अभिक्रियाकारकांची संहती वाढविली की कमी होतो. तापमान वाढविले की वाढतो. तापमान वाढविले की कमी होतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ए आणि सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? पर्याय आहेत पोटॅश, चुन्याची निवळी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, अमोनियम हायड्रॉक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच पोटॅश, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, चुन्याची निवळी व अमोनियम हायड्रॉक्साईड. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 67 आहे. खालीलपैकी कोणती त्या धातूंची च्या जोड्या यांच्या खनिजापासून वेगळे काढण्यासाठी सायनाइड जटिल आयनाचे द्रावण वापरतात? पर्याय दिलेले आहेत सीओ आणि एयू, सीओ आणि एजी, एयू आणि एजी, एनए आणि एचजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे एयू आणि एजीचा वापर करतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 68 आहे. खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखा. पर्याय दिलेले आहेत उष्मादायी अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया व प्रकाश रासायनिक अभिक्रिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अपघटन अभिक्रिया या प्रकारात हे मोडते. पुढील प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे. खालील कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम व किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ड्यूटेरियम असे म्हणतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 70 आहे. डॅश हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. पर्याय दिलेले आहेत साबणीकरण मूल्य, आम्ल मूल्य, आयोडीन मूल्य, विषंदिता मूल्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयोडीन मूल्य. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 71 आहे. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? पर्याय दिलेले आहेत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी नेता, राज्यसभेतील विरोधी नेता, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभा समिती.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी नेता व पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे सदस्य मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये असतात. पुढील प्रश्न बघूयात. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे? पर्याय आहेत कलम 148, 343, 266 व 248. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 148. या कलमात भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 73 आहे. केशवानंद भारती खटल्याबाबत खाली विधाने विचारात घ्या. पर्याय आहेत सद्रहू खटला हा भारताचे न्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे चालला. 7-6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची रूपरेषा दिली. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. सद्रहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे B.C.D. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 7-6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर याची रूपरेषा दिली व या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला व सद्रहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. पुढील प्रश्न बघूयात. भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे? पर्याय आहेत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, भारताचे राष्ट्रपती, भारताची संसद, भारताचे पंतप्रधान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या अधिकाराखाली भारताचा आकस्मिक निधी ठेवण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 75 आहे. घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोम्मई खटल्याबाबत खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? पर्याय दिलेले आहेत. बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच A, B आणि C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. अयोग्य जोडी ओळखा. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार. 24 जानेवारी 1950 संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार. 25 जानेवारी 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. 26 जानेवारी 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 25 जानेवारी 1950 रोजी शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार करण्यात आला नाही हे चुकीचे विधान आहे व हे बाकी तीनही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 77 आहे. भारतीय घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय दिलेले आहेत. 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादर व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 A आणि D बरोबर आहेत. म्हणजेच 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले व 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. हे दोनच पर्याय बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 78 आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? पर्याय आहेत 5 माहिती आयुक्त, 10 माहिती आयुक्त, 6 माहिती आयुक्त व 8 माहिती आयुक्त. तर जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्तांचा समावेश हा केंद्रीय माहिती आयोगामध्ये असतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 79 आहे. भारताच्या नागरिकत्वाविषयी योग्य विधाने कोणती? भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच A आणि B हे दोनच विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 80 आहे. राज्यघटनेतील कोणती कलमे
आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? तर या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत. कलम 124 ते 28, 256 ते 259, 324 ते 329, 274 ते 279. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 324 ते 329. हे कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 81 आहे. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करते. म्हणजेच पर्याय दिलेले आहेत. राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बी, सी आणि डी हे विधाने बरोबर आहेत. म्हणजे यानुसार भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 82 आहे. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले? पर्याय दिलेले आहेत. 63वी घटना दुरुस्ती, 91वी घटना दुरुस्ती, 69वी घटना दुरुस्ती व 93वी घटना दुरुस्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 69वी घटना दुरुस्ती कायद्याने दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 83 आहे. पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पर्याय दिलेले आहेत. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. पहिल्या लोकसभेचे अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. श्री जी. व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए आणि बी हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 84 आहे. भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. पर्याय दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बी आणि सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 85 आहे. कोणती कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? पर्याय आहेत. कलम 226, कलम 135, कलम 143 व कलम 133. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम 226 नुसार मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश जारी करण्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 86 आहे. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही? पर्याय दिलेले आहेत. त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेस मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. त्यांनी 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच त्यांनी 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. हे विधान चूक आहे. पुढील प्रश्न बघूयात. जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहेत 100, 111, 101, 123. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 111. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 88 आहे. पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. पर्याय दिलेले आहेत. नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यसभेची रचना भारताची राष्ट्रीय फुलकमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
विधाने बी आणि सी हे योग्य आहेत. म्हणजेच राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे व नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 89 आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा. पर्याय दिलेले आहेत. या स्पर्धा चीनमधील हांगझाऊ या ठिकाणी भरवण्यात आला. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारताने 4थे स्थान पटकावले. या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ACD. म्हणजेच या स्पर्धा चीनमध्ये हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारताने 4थे स्थान पटकावले व या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 90 आहे. योग्य कथने ओळखा. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 मध्ये प्रदान करण्यात आला. नर्गिस मोहम्मदी या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. नर्गिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A आणि B. म्हणजेच नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 मध्ये देण्यात आला व पर्याय क्रमांक B म्हणजेच नर्गिस मोहम्मदी या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 91 आहे. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? पर्याय आहेत नासा, ESA, जेक्सा व रॉक्सॉमॉस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ESA. ही अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 92 आहे. योग्य कथने ओळखा. पद्म पुरस्कारांबद्दल येथे विचारण्यात आले आहे. 2024च्या पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत. त्यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केले गेले, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A आणि C. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच पद्म पुरस्कार 2024 मध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत व त्यामध्ये 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 93 आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? पर्याय दिलेले आहेत. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 94 आहे. परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या जोड्या लावायच्या आहे. इथे मोहिमा दिलेल्या आहेत व इथे देश दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ऑपरेशन अजय इस्रायलसाठी वापरला गेला, ऑपरेशन गंगा युक्रेनसाठी, ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानसाठी व ऑपरेशन कावेरी सुदानसाठी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 95 आहे. अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्टे कोणती? पर्याय दिलेले आहेत. मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे, राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे, किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 96 आहे. योग्य जोड्या जुळवा. इथे काही समित्या दिल्या आहेत व त्या कशाशी संबंधित आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. पर्याय दिलेले आहेत. डॉक्टर नितीन करमाळकर समिती, नितीन करीर समिती, सुनील पवार समिती व डॉक्टर के कस्तुरी रंगन समिती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच डॉक्टर नितीन करमाळकर समिती ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी स्थापन झाली होती. नितीन करीर समिती जी आहे ती महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी होती.
सुनील पवार समिती कांद्याचे दर का कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठी व डॉक्टर के. कस्तुरीरंगन समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यास तयार करण्यासाठी स्थापन झाली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 97 आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखायचे आहेत. पर्याय दिलेले आहेत. ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. 33 kV उपकेंद्रांपासून 10 किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. A, B आणि C योग्य आहेत. म्हणजेच ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली. या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 98 आहे. महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पर्याय दिलेले आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 128वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यसभा विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहे. नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. A आणि D बरोबर आहेत. म्हणजे नारी शक्ती वंदन हे अधिनियम घटनात्मक विधेयक 2023 128वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आले व नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 99 आहे. M.S. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखायची आहेत. पर्याय दिलेले आहेत. ते तामिळनाडू येथील रहिवासी होते. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते. ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना रामन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच ते तामिळनाडू येथील रहिवासी होते. ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते व त्यांना रामन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. पुढील प्रश्न बघूयात. आणि इथे शेवटचा प्रश्न आहे. 5 आयज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? पर्याय दिलेले आहेत. अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया व याबरोबरच इथे कॅनडाचा समावेश होतो. पण इथे पर्यायामध्ये कॅनडा नाही आहे. अशा प्रकारे या 5 देशांचा समावेश 5 आयज या युतीमध्ये होतो. तर अशा प्रकारे इथे आपले सर्व प्रश्न पूर्ण झाले आहेत. तुम्हाला हा पेपर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.